ओम शांती. आज 17/5/2026 अव्यक्त बापदादांचे रविवारचे महावाक्य. पुनर्चलित मुरली आहे 11/2/2010. हे महाशिवरात्रीचे महावाक्य आहेत. आज बाबांनी मुरलीचं टायटल सांगितलं, शिवबाबांच्या जन्मदिवसावर क्रोधरूपी धोत्र्याचे फूल बापदादांवर अर्पण करून दर्पण बना. पवित्र प्रवृत्तीच्या प्रत्यक्ष प्रमाणद्वारा प्रत्यक्षतेला जवळ आणा. आज बाबा व मुले यांचा एकत्र वाढदिवस. बाबांचा व स्वतःचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आला आहात ना? कितीही दूर असले तरी विज्ञानाच्या साधनांनी समोर आहात तर बाबा सर्वांना शुभेच्छा देतात. बाबांनी सर्वच मुलांना कितीही दूर असले तरी शुभेच्छा दिल्या आणि बाबा म्हणतात की ही विचित्र जयंती आहे, कारण मुले आणि पिता यांचा एकत्र वाढदिवस एकाच दिवशी, म्हणून विचित्र जयंती. बापदादा एकटे काहीच करू शकत नाही. यज्ञ आहे तर सर्व ब्राह्मण मुले पण पाहिजेत आणि ब्राह्मणांच्या द्वारेच यज्ञाची पालना आणि यज्ञ चालत आहे. म्हणून बाबा म्हणतात की मी एकटा काही करू शकत नाही. बाबा सांगतात की नेहमी शिवासोबत सालिग्रामाचीही पूजा होते, कारण मदतगार मुलांचं यादगार जे विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये, बाबांच्या कार्यामध्ये मदतगार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःला यज्ञ रक्षक म्हणवतात, अशा सर्व मुलांचं यादगार सालिग्राम आहे. म्हणून शिवासोबत सालिग्रामाचीही पूजा केली जाते. बाबा म्हणतात ही जयंती हिरे तुल्य जयंती आहे, कारण शिवबाबा संगम युगावरच येतात आणि संगम युग हे हिरे तुल्य युग आहे. म्हणून इथे संगम युगावर महाशिवरात्री हिरे तुल्य जयंती आहे. बाबा म्हणतात तुम्ही वायदा केलेला आहे की सोबतच राहूत, सोबतच खाऊत आणि सोबतच जाऊत. तर वायदा जो केलेला आहे, प्रण केलेला आहे, प्रतिज्ञा केलेली आहे, ते आता निभवण्याचा वेळ आहे. अमृत वेळेला सर्वांना बाबांनी आनंदाने शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा द्यायच्यात आणि घ्यायच्यात सोबत सोबत. बाबांनी पुढे सांगितलं, भाग्यवान ईश्वराचे मुले जे समोर आहेत, वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचे चेहरे खुश आहेत, सर्व आनंदी आहेत, कारण भाग्य घेण्यासाठी भाग्य विधाता बापकडे आलेले आहेत. बापदादा एकीकडे मुलांचे भाग्य पाहत होते आणि दुसरीकडे बाबा भाग्यवान मुलांच्या सोबतच भक्तांना सुद्धा पाहत होते. बाबा म्हणतात भक्त तुमच्याच आठवण स्वरूपाचे प्रतीकात्मक आज गायन करत आहेत, पूजन करत आहेत, तुमचेच अनुकरण करत आहेत. आज बाबांनी खूप विस्तृतपणे याचं विश्लेषण केलेलं आहे. बाबा म्हणतात तुम्ही संगम युगावर पवित्रतेचं व्रत घेता, एक जन्म पवित्र राहण्याचा दृढ संकल्प करता, तर त्यांनी एक दिवसाचं का होईना, थोड्या वेळाचं का होईना, परंतु व्रत तर घेतले ना. एक जन्माचं व्रत तुम्ही घेता आणि ते एक दिवसाचं व्रत घेतात. बाबा म्हणतात तुम्ही एक जन्माचं व्रत घेतलं तर 21 जन्म त्याची प्रारब्ध चालेल पवित्रतेची. ते थोड्या वेळाचं करतात आणि तुम्ही 21 जन्माची प्रारब्ध प्राप्त करता.
बाबा म्हणतात खाण्यापिण्याची सुद्धा व्रत करतात आणि सोबत जागरणही करतात. भक्त आज महाशिवरात्रीच्या दिवशी खास काय करतात? जागरणही करतात आणि व्रतही करतात खानपानचं. विश्वाला अंधकारातून प्रकाशात आणण्याचे कार्य तुम्ही केले आणि म्हणून जागरण केलं जातं. अज्ञानाच्या अंधकारात भटकत असलेल्या अनेक भक्तांना बाबा म्हणतात तुम्ही ज्ञानाचा प्रकाश देता आणि त्याचं गायन भक्तीमध्ये जागरण केलं जातं. पुढे बाबांनी सांगितलं की तुमचे हे बेहदचे व्रत आहे. हे व्रत तुम्हाला चांगले वाटते का? विचारलं बाबांनी आज. मेहनत तर नाही वाटत, अवघड तर नाही वाटत, हे व्रत सहज वाटते की अवघड? असे खूप प्रश्न बाबांनी मुलांना विचारले. व्रत अवघड का नाही? कारण पवित्रता जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणून पवित्रता फक्त ब्रह्मचर्य नाहीये. पवित्रता मनसा वाचा कर्मणा यामध्ये असलेली पवित्रता म्हणजेच खऱ्या पवित्रतेचे व्रत आहे. पुढे बाबांनी सांगितलं की दुसरा भूत आहे क्रोध. जसं पहिला आहे अपवित्रता काम, तसं दुसरा भूत आहे क्रोध. बाबा म्हणतात त्यासाठी काही सूट दिलेली नाही. क्रोधही त्यागायचा आहे. मनातही क्रोध आला तर लाचार झाले ना. बाबांना क्रोध याचीच भेट वस्तू पाहिजे. बाबा म्हणतात मनातही क्रोध नको, स्वप्नातही क्रोध नको आणि विचारातही क्रोधाचा त्याग करा. क्रोध बाबा म्हणतात क्रोधावर विजय प्राप्त केली तर दुसऱ्या विकारांना जिंकण्याची हिंमत आपोआपच येईल. लोभ आहे, मोह आहे, जे दुसरे विकार आहेत त्यांना जिंकण्याची हिंमत आपोआपच येईल जर क्रोधावर विजय प्राप्त केला तर. बाबा म्हणतात प्रवृत्तीवाले ग्रहस्थ मध्ये राहून जर पवित्र बनले तर ते एक उदाहरण मूर्त बनतील. आत्म्यांची मग अशा उदाहरण मूर्त आत्म्यांच्या समोर अनेकांची रांग लागेल. जर ग्रहस्थ मध्ये राहून पवित्रतेचं व्रत धारण केलं, दृढ संकल्प केला तर बाबा म्हणतात प्रत्यक्षता लवकरच होईल. बाबांची प्रत्यक्षता होणे मग दूर नाही. बाबा पुढे म्हणतात क्रोध येण्याचे कारण काय आहे? का येतो हा राग? त्याचे दोन कारण बाबांनी आज स्पष्ट पद्धतीने सांगितले. क्रोध येण्याचं पहिलं कारण ईर्ष्या आणि क्रोध येण्याचं दुसरं कारण व्यर्थ विचार. व्यर्थ विचारांचे बीज क्रोधाचे आवाहन करते. बाबा म्हणतात एक शब्दाच्या बीजाला समाप्त करायचे आहे. ते म्हणजे काय? का, कसे, कशामुळे? कारण जिथे व्यर्थ विचार आला एक शब्द, तिथे आपोआपच क्यों, क्या, कैसे, का, कधी, कसे याची रांग लागेल. बाबा म्हटले हे कै कै समाप्त करा. कै कै हे कोण करत? कावळा. काव काव. तर हे काव काव नका करू. नेहमी हा जी, खूप छान, आपण करूत, उडणारे असे बोल बोला. हलके, इतके पॉवरफुल असे बोल बोला. हे काव काव नको. हा जी, हो आम्ही करूत, खूप छान, असे शब्द बोलायला पाहिजे असं बाबांनी सांगितलं.
पुढे बाबा सांगतात की शिवावरती धोत्र्याचं फूल वाहिलं जातं आणि त्याचं कारण काय आहे ते कुणालाही माहित नाही. बाबा म्हणतात, क्रोधाचे फूल माझ्यावर वाहा, क्रोध माझ्यावरती अर्पण करा. जितका क्रोध तुम्ही सोडून द्याल, बाबांवरती अर्पण कराल, तितकं तुम्ही एक दिव्य दर्पण बनाल, एक दिव्य आरसा बनाल. निश्चय बुद्धी होऊन अर्पण करायचं आहे. बाबांवरती अर्पण केलेली गोष्ट बाबा म्हणतात, अर्पण करण्यासाठी सुद्धा हिम्मत पाहिजे. हिम्मत कधीही हरायची नाही. आणि जर या क्रोध विकाराला संपवायचं असेल तर बाप दादा माझ्या सोबत कंबाईंड स्वरूपात आहेत. या स्वमानाचा अभ्यास आपल्याला वाढवायचा आहे. आणि बाबा म्हणतात, तुम्ही मला देऊन टाकला ना क्रोध, तर ती ठेव आहे, अमानत आहे. आता जरी वापस आलं तरी पुन्हा तुम्ही ते मला वापस करा. कारण दिलेले दान वापस घ्यायचे नसते. ठेव आहे म्हणून पुन्हा वापस देऊन टाका. क्रोध वापस जरी आला तरी तो पुन्हा वापस देऊन टाका. याचं विश्लेषण बाबांनी खूप सुंदर आज महावाक्यांमध्ये केलेलं आहे. बाबांनी पुढे सर्वांना एक वरदान दिलं, निर्विघ्न सेंटर्स भव, असे वरदान बाबांनी दिले. प्रत्येक सेंटर आपल्याला निर्विघ्न बनवायचं आहे. या क्रोध विकारांपासून सुद्धा मुक्त बनवायचं आहे. बाबांनी आठवण करून दिलं, तुम्ही पूर्वज आहात, पूज्य आहात. आणि पूर्वज म्हणजे सर्वांवरती दया करणारे, क्षमा करणारे आणि सर्वांप्रती शुभ भावना ठेवणारे. बाबा म्हणतात, तुम्ही रोजचा स्वतःचा दिनकर्म रात्री झोपताना मला द्या. चिठ्ठीमध्ये लिहा, फक्त ओके शब्द लिहा. खूप खूप असं विस्तृत पत्र लिहायची गरज नाही. बाबा म्हणतात, ओकेचे पत्र लिहा. आणि तुम्ही बाबांचे आशेचे दीपक आहात. बाबांच्या आशा पूर्ण करा, असं बाबांनी सर्व मुलांना आवाहन केलं. शेवटी बाबांनी एक कार्य सर्वांना दिलं की चांगले माईक तयार करा, जे बाबांचा परिचय सर्वांना सांगू शकतील. वारीस मुलं तयार करा, जे राजगद्दीवर बसण्याच्या योग्य असतील, राजसिंहासनावर बसण्याच्या योग्य असे काही बाबांची मुलं तयार करा. माईक आणि वारीस तयार करा. शेवटी बाबांनी एक एक मुलांना पुन्हा पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मग खूप विस्तृत यात्यार आठवण दिली. आपणही म्हणायचं आहे, आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते नमस्ते. आजचं वरदान आहे, सर्वांना सन्मान देऊन आपले तपशील हिशोब ठीक ठेवणारे, सर्वांचे स्नेही भव. जितकं सर्वांना सन्मान देणार तितकं आपलं रेकॉर्ड ठीक राहणार, आपली हिसाबाची वही ठीक राहणार. यज्ञात मदतगार बनणे म्हणजेच यज्ञाकडूनही मदत घेणे, अर्थात एकदा देणे म्हणजे अनेक वेळाचं वापस घेण्याचे अधिकारी बनणे. छोट्यांना आणि मोठ्यांना मान द्या, तर सर्वांचे स्नेही आपोआपच बनाल. बाबा म्हणतात, आधी आपण हा पाठ पक्का करा. पहिले आप हा पाठ पक्का करा, तर सम्मान दिल्यामुळे सर्वांचे स्नेही आपोआपच बनाल. आजचा सुविचार आहे, बापदादांकडून मिळालेल्या विविध शिकवणी वेळेवर आठवणे म्हणजेच तीव्र पुरुषार्थ होय.
बापदाद्यांनी दिलेल्या विविध शिकवणी वेळेवर आठवणे म्हणजेच तीव्र पुरुषार्थ होय. आजचा अव्यक्त इशारा, सदा अचल अडोल एकरस स्थितीचा अभ्यास करण्यासाठी जे सर्व प्रकारच्या सेवा करतात त्यांनी लक्षात ठेवायचे आहे की कधीही परिस्थितीमध्ये स्वतःची स्थिती एकरस ठेवली तरच सफलता मिळणार आहे. श्रीमतामध्ये कधीही मनमत मिक्स करायचं नाही. देह भानाची, देह अभिमानाची मत मिक्स करायची नाही. क्षुद्रपणाची मत मिक्स करायची नाही, तर एकरस अवस्था राहील. एकाच रसामध्ये राहिले तर एकरस अवस्था आहे. आजच्या मुरलीमध्ये विशेष सूचना आहे. आज महिन्याचा 3रा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. सर्व ब्रह्मवत्सांनी एकत्रित रूपामध्ये पूर्वज आणि पूज्य स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे. कल्पवृक्षा, संपूर्ण कल्पवृक्षास शुभ भावना, शुभ कामना, व्हायब्रेशन द्यायचे आहे. तर आज पूर्ण मुरलीमध्ये क्रोध या विकारास, धोत्र्याच्या फुलास शिवावरती अर्पण करायचं सांगितलेलं आहे. पवित्रतेचं व्रत, ब्रह्मचर्य व्रत धारण करून बाबांची प्रत्यक्षता करण्याचा वेळ जवळ आणण्यासाठी बाबांनी सांगितलं. आणि निश्चय बुद्धी राहून आपल्याला के अर्थात काव कावची भाषा समाप्त करायची आहे. क्यों क्या कैसे प्रश्न समाप्त. तर या सर्वांचा अभ्यास आपण करूया. छा ओम शांती.